कणगर बुद्रुक ग्रामपंचायतीतील विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप काही विरोधकांकडून करण्यात येत असले तरी हे आरोप निराधार असल्याचा दावा सरपंच सर्जेराव घाडगे यांनी केला आहे. कणगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा सादर केला. गावातील रस्ते, पायाभूत सुविधा व इतर विकास कामे नियमानुसार पूर्ण करण्यात आली असून संबंधित विभागाच्या देखरेखीखालीच कामे झाल्याचे त्यांनी सांगितले. कणगर गुहा रस्त्याला तसेच गणेगाव वडनेर घाडगे वस्ती रस्त्याला टप्प्याटप्प्याने निधी मंजूर झाला असून कामाच्या प्रत्यक्ष मोजमापानुसारच ठेकेदारांना देयके अदा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून विकास कामांबाबत चुकीची माहिती पसरवून ग्रामपंचायतीची बदनामी केली जात असल्याचा आरोप करत सरपंच घाडगे यांनी राजकीय हेतूने हे आरोप होत असल्याचे सांगितले. गावाच्या विकासासाठी 1 रुपयाचीही लबाडी केलेली नाही. ग्रामस्थांना वस्तुस्थिती माहिती आहे असे त्यांनी स्पष्ट केले. खोटे आरोप करणाऱ्या संबंधितांविरोधात येत्या 2 ते 3 दिवसात संभाजीनगर उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करून न्याय मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी उपसरपंच बाळासाहेब गाडे, जिल्हा परिषद सदस्या मंदाताई गाडे, भास्करराव गाडे, मोहम्मदभाई इनामदार, गोरक्षनाथ घाडगे, संदीप घाडगे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब घाडगे, गहिनीनाथ शेटे, दीपक घाडगे, तुषार घाडगे, जालिंदर गागरे, ध्रुवबाळ जाधव, कुंडलिक वरगुडे, डॉक्टर किशोर मुसमाळे, खंडू गाडे, सुनील गाडे, मिनीनाथ उरे, जितेंद्र वरगुडे, कैलास गाडे, राजू दिवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या अंतर्गत जे जे विकास कामं केलेत, मग ते रस्त्याचे असतील, डांबरीकरण असतील, खडीकरण असतील, पेव्हिंग ब्लॉकची कामं असतील, जवळजवळ गेल्या 5 वर्षामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतले 12 कोटीचे रस्ते धरून 40 कोटी रुपयांचा विकास कामं या ठिकाणी सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील आणि दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डील साहेब यांच्या माध्यमातून कणगरमध्ये झाले. आणि हे विकास कामं होत असताना कुठेही विकास कामामध्ये कुठं भ्रष्टाचार झालेला नाही किंवा कुठं काम कमी झालेलं नाही किंवा कुठं काम कमी झालं आणि पैसे काढलेत असा एकही प्रकार कधीही घडलेला नाही. आताच्या कणगर गुहा आणि कणगर वडनेर रस्त्याच्या बाबतीत जो चर्चा केली जाते तो विषय मुळात असा आहे की त्या रस्त्यावर आमच्या माननीय जिल्हा परिषद सदस्य नंदाताई भास्करराव गाडे पाटील आणि भास्करदादा यांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य असताना निधी उपलब्ध करून दिला. तो निधी उपलब्ध करून देत असताना कणगर गुहा रस्त्यावर 3 वेळा वेगवेगळ्या प्रमा त्या ठिकाणी आहेत आणि कणगर वडनेर गणेगाव वडनेर रस्त्यावर पण वेगवेगळ्या 2 प्रमा त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी रस्ते मंजूर होत असताना वेगवेगळ्या 5 वेळा मंजूर झाले. जर कणगर गुहा या रस्त्यावर साधारण 32 लाख रुपये खर्च त्या ठिकाणी 32,75,220 रुपये खर्च कणगर गुहा या रस्त्यावर डांबरीकरणासाठी काम केलेलं झालेलं आहे. आणि तो घाडगे वस्ती, वाणी वस्ती, गणेगाव वडनेर रस्ता आहे त्या रस्त्यावर 22,90,000 रुपये खर्च त्या ठिकाणी झालेला आहे. मात्र हे सगळं घडत असताना जिल्हा परिषदेने ज्यावेळी कणगर ग्रामपंचायतला निधी उपलब्ध करून दिला त्यावेळी जिल्हा परिषदेकडून आम्हाला आमच्या ग्रामपंचायतच्या खात्यावर जसजसे रस्त्याची कामं होतील तसतसं सन्मान्य इंजिनियर असतील, डेप्युटी इंजिनियर असतील यांच्या MB रेकॉर्ड प्रमाणे आम्हाला निधी उपलब्ध करून दिला. तो निधी 13 वेळा उपलब्ध झालाय जिल्हा परिषदेकडून आणि तो निधी देत असताना इंजिनिअरिंगच्या सल्ल्यानुसार त्यांच्या MB नुसार आम्ही तो निधी 16 वेळा वितरित केलाय. त्यामध्ये भ्रष्टाचार असण्याचं काही कारण नाही. फक्त जो गैरसमज निर्माण झालाय तो असा आहे की 13 वेळा पैसे काढले, 14 वेळा पैसे काढले, एकच रस्ता केला त्याच्यावर पैसे काढले. तर हा विषयच मुळात असा आहे का हे आगामी काही निवडणुका आहेत, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, या निवडणुकीचा संदर्भ घेऊन आमच्याच पक्षातील काही लोकांनी या ठिकाणी कुठंतरी याचं भांडवल करायचं. ज्या सर्वसामान्य माणसांना तक्रारी करायला लावायच्या आणि त्या सर्वसामान्य माणसांना जमा बाजू, खर्चाच्या बाजू यांच्या बेरजा मारायला लावायच्या आणि मग त्यांना सांगायचं फार मोठा भ्रष्टाचार झाला, 5 कोटीचा भ्रष्टाचार झाला एका रस्त्यावर. माझ्या माहितीप्रमाणे आम्ही तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून निधी खर्च केलाय. त्यानंतर जिल्हा परिषदेने ऑनलाईन टेंडर करून त्या ठिकाणी या 2 रस्त्यांवर एक
पुलाचं कामही केलेलं आहे कनगर गुहा रस्त्यावर. त्याच्यानंतर पुढं एक ऑनलाईन टेंडर झालेलं आहे 40 लाखाच्या कामाचं त्या पावसे वस्तीच्या आसपास. तर तिथं जे खडीकरणाचा रस्ता केलेला आहे, त्या खडीकरणाच्या रस्त्याचे फोटो पेपरला टाकून बदनामी करायचं काम सुरू आहे. त्यामुळं मी आपल्याला निश्चित सांगतो, की वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही लोकांचा या ठिकाणी 5 वर्ष संधी मिळाल्यानंतर विकास केलाय. यामध्ये कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम आम्ही केलेलं नाही. हा रस्ता जो तुम्ही सांगताय आता जिल्हा परिषद पूल पंचायत समितीचा निधी मंजूर झाला. तो अखंड मंजूर झाला का तुकड्या पद्धतीने? नाही, निधी मंजूर होतानाच तुकड्या तुकड्यात मंजूर झाला. त्यामध्ये एकदा 13 लाख साधारण चेनेजनुसार 700 मीटरला कधी 700 मीटर मंजूर झाला, कधी 600 मीटर मंजूर झाला, कधी 400 मीटर मंजूर झाला. ह्या पद्धतीने चेनेजनुसार निधी मंजूर झाला. त्याच्या प्रमा वेगवेगळ्या आहेत, त्याचे कार्यारंभ आदेश वेगळे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि हा टोटल रस्ता दोन्ही जर कोणाला मोजायचा असेल तर त्यांनी हा 3 किलोमीटर रस्ता झालाय की नाही झाला ते पण ह्या लोकांनी मोजून पाहिलं पाहिजे. आता जे तुम्हाला जो निधी आला आणि जो आरोप होतोय की 16 वेळा पेमेंट केलंय ग्रामपंचायतने, असा आरोप का होतोय मग 16 वेळा? त्याचं कारणच असं आहे की ज्याच्या वेळी पहिल्यांदा त्या रस्त्याचं मुर्मीकरण केलं जातं, नंतर त्या रस्त्याचं खडीकरण केलं जातं, मजबूतीकरण केलं जातं आणि प्रत्येक वेळी हे सगळे कामं सुरू असताना इंजिनियर या ठिकाणी त्याचा लेखाजोखा घेत असतात आणि जसजसे कामं होत जातील तसतसं त्या कामाचे बिल जिल्हा परिषदेकडे पाठवले जातात आणि जिल्हा परिषदेकडे बिल पाठवल्यानंतर त्याप्रमाणे एमबी रेकॉर्डिंग होऊन जसं जसा निधी उपलब्ध होईल तस तसं तो केला जातो. आम्ही जसे 16 वेळा समोरच्या माणसाला पैसे दिलेत तसे ह्याच 5 कामांचे पैसे जिल्हा परिषदेने आम्हाला 13 वेळा दिलेत. त्यामधले समोरच्या विरोधकांनी जलजीवनचा एक विषय त्यांच्या व्हिडिओ क्लिप मध्ये दिसतोय की जलजीवनच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला किंवा ते पाईप कमी काढले किंवा काम पूर्ण झालं नाही. मला त्या कामाच्या संदर्भात असं सांगायचंय की जलजीवनच्या कामाचे टेंडर हे केंद्र आणि राज्य सरकारचे त्याला दोघांचे मिळून पैसे आहेत. त्याचे टेंडर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्ह्याला झालेले आहेत आणि ते काम कोणत्या ठेकेदारांनी घेतलेत, काय घेतलेत ते काम फक्त करून घेण्याची जबाबदारी होती. तर आम्ही या ठिकाणी प्रत्येक वेळी वेळोवेळी पाहिले 2 टाक्या बांधून झाल्या, 2 टाक्या बांधायच्या राहिल्यात. आम्ही आमदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजय दादा आणि आमदार अक्षय दादा यांच्याकडे वारंवार ते काम पूर्ण व्हावं म्हणून पाठपुरावा करू राहिलोय. त्या कामाचा आणि ग्रामपंचायतचा आणि त्या पैशाचा ग्रामपंचायतकडे पैसे येत नसल्यामुळं त्याचाही काही संबंध येत नाही. पण आता मला असं वाटायला लागलंय की हे वारंवार गेली महिना 1.5 महिना होतो हे लोक खोटच आरोप करत आहेत. तर मला या ठिकाणी मी येत्या 2 दिवसामध्ये संभाजीनगर हायकोर्टामध्ये जाऊन अब्रू नुकसान भरपाईचे केस या सर्वांच्या विरोधात दाखल करणार आहे. आकडेवारी पण आपल्याला या ठिकाणी देऊ शकतो. याच्यामध्ये राजकीय सूड आहे का काही? 100% याच्यामध्ये राजकीय सूड आहे. कारण शेवटी असं आहे कुठंतरी एखादा माणूस सर्वसामान्य माणूस पुढे जायला लागला आणि कुणाच्या तरी आडवा यायला लागला तर एखादा शकुनी मामा या गोष्टी करतो आणि तालुक्यात आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आणि सर्वांनाच माहिती आहे की आमच्याच पक्षातला एक नेता प्रत्येक गावोगाव जाऊन त्याने 2-2 गट केले. त्यानेच या गावात पण हे 2 गट केले आणि स्वतःला जिल्हा परिषद आता मिळणार नाही म्हणून सर्जेरावला जातील का या भीतीपोटी हा सगळा प्रपंच सुरू आहे. शकुनी मामाचं नाव जाहीर करणार नाही कारण ते तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे. फक्त बदनामी करणं याच्या पलीकडे याच्यामध्ये काही तथ्य नाही. माझे नाव गोरक्षनाथ केशव घाडगे. माझ्या मिसेसचं नाव सीमा गोरक्षनाथ घाडगे. कनगर ग्रामपंचायतीचे सदस्य आहे. त्याच्या वतीने जो काही विषय आपल्या ग्रामपंचायतमध्ये लोकांनी नाही का माहितीचे अधिकारी मागवला आहे तर मी स्वतः सरपंचांना घेऊन माझे ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांना घेऊन जिथं शौचालयाचा विषय होता तर तो मी स्वतः जाऊन पाहणी केली. तर माझ्या वार्ड नंबर 4 मध्ये आपली जिल्हा प्राथमिकची शाळा वरगुडे वस्ती तिथं ते जो काही विषय होता तुम्ही माझ्या डोळ्यांनी स्वतः मी चेक केला आणि त्याच्यानंतर आपल्या बुबळेश्वर मंदिराचे तिथे पण शौचालय आहे तर तिथला पण जो टाक्या जे आहेत तर ते पण व्यवस्थित ठिकाणी बसवलेले आहे. त्याच्यानंतर आपलं देवीचं मंदिर कंकावती तिथं पण शौचालय आहे तर तिथल्या ज्या टाक्या आहेत ते पण मी स्वतः पाहणी केली आणि बाकीचे आपले ग्रामपंचायत सदस्य होते आणि मला असं वाटलं की खरंच समजा माझे मिसेस सदस्य आहे आपण पण डोळ्यांनी पाहणी करावं असं मला पण वाटलं. त्याच्यानंतर
नमस्कार. मी संदीप दशरथ गाडगे. गेली 10 वर्षापासून मी ग्रामपंचायतचा सदस्य आहे. परंतु आलेल्या ह्या 5 वर्षापासून ग्रामपंचायतचा जरा थोडासा जास्त विकास व्हायला लागला. सरपंच सर्जेराव घाडगे यांच्या माध्यमातून आम्ही कणगरमध्ये बरेचसे कामं केले. आणि हे काम कुठेतरी आमच्याच लोकांना ते काम देखवलं नाही आणि त्यांनी सरपंचावर शितोडे फेकण्याचं काम सुरू केलं. परंतु मी आपल्याला ग्रामपंचायतमध्ये असल्यामुळे मी आपल्याला सांगतो, की कणगरमध्ये 15 आयुक्तामध्ये अ, कणगर सॉरी आपलं कणगर गावठाणमधून बुबळेश्वर रस्ता हा मंजूर झाला. हा रस्ता पूर्णपणे झालेला आहे. तो काँक्रिटीकरण झालेला आहे. परंतु विरोधक म्हणतात, की हा रस्ता झालेला नाही. बुबळेश्वर रोड रस्ता हा झालेला नाही. परंतु हा रस्ता पूर्ण झालेला आहे आणि ह्या कामाच्या उद्घाटनाला जे विरोधक होते आणि आमच्यातले पण काही लोकं ह्या कामाच्या उद्घाटनाला स्वतः उपस्थित होते. परंतु आज कुठेतरी राजकीय षडयंत्र रचून सरपंचांची बदनामी करण्याचा प्रयत्न ही लोकं आज करत आहेत. याच्यामध्ये राजकीय मोठे नेते म्हणजे आमच्याच भाजपचे मोठे नेते यामध्ये सहभागी आहेत आणि त्यांनी सरपंचाची बदनामी करून सरपंचाला कुठेतरी या राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी फार षडयंत्र रचलेले आहे. परंतु सरपंचांनी जे कामं केली आहे हे जनतेला पण दिसत आहे. थोडं